नमस्कार. संघर्ष परिवारामध्ये तुमचं स्वागत. संघर्ष परिवार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सध्या चालू केलाय, आता चालू केलाय. आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही समस्या आहेत, मी सुद्धा विद्यार्थी म्हणून काम करत असताना किंवा अभ्यास करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या अडचणी असतात. मग काही अडचणी, समजा अभ्यास करत असताना तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल, एखादा विषयाचं प्रकरण समजत नसेल, एखादा विषय अभ्यास करत असताना बोरच होत असताल, तुम्हाला अभ्यास करायचा झोप लागणे, बरोबर ना, ते मी करणारच नाही, मला जमतच नाही, असं प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या समस्या असतात अभ्यास करत असताना. आणि तो दृष्टिकोन विचारात घेऊन की ती समस्या मी अभ्यास केल्यानंतर मला जाणवली, तुम्हाला सुद्धा जाणवत असेल. भरपूर विद्यार्थ्याला अर्थशास्त्र अवघड जातं. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. पहिली गोष्ट, काही इकॉनॉमीचे जे विद्यार्थी असतात की जे इकॉनॉमिक्स मधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केले, ज्यांनी पदवी घेतली, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा इकॉनॉमिक्स नीट समजत नाही. जे सायन्स फॅकल्टीचे त्यांना सुद्धा इकॉनॉमी समजत नाही, बरोबर. जे कॉमर्सवाले त्यांना सुद्धा इकॉनॉमी समजत नाही. इकॉनॉमी न समजण्याचं पहिलं कारण तुमच्या संकल्पना क्लिअर नाहीत, बरोबर. इकॉनॉमिक्स बद्दल तुम्ही अशी भीती बाळगली, मला अर्थशास्त्र समजतच नाही, मला अर्थशास्त्र जमणारच नाही, तर पहिल्यांदा तुम्हाला एकच सांगेल, असं म्हणू नका मला जमणार नाही, तर असं म्हणा मी प्रयत्न कराल, बरोबर ना. मी संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न कराल, मी पहिल्यांदा अभ्यास कराल, बरोबर ना. कधीच लगेच गोष्ट जमली असं झालंय का? बरोबर. शाळेत पहिलीला गेल्यानंतर तुम्हाला सगळं जमतच होतं का? नाही, बरोबर ना. बघा, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा जर पहिल्यांदाच अभ्यास चालू केला तर पहिल्या दिवसात सगळं समजतंय का? नाही, हळूहळू समजतंय, बरोबर. हळूहळू का समजतं रे? तर तुम्ही रोज त्याच्यामध्ये प्रगती करता, रोज त्याच्यामध्ये प्रयत्न करता. आणि अर्थशास्त्र पण, कुठल्या पण गोष्टीला जर तुम्ही वेळ दिलात तर नक्कीच ती गोष्ट तुमची बनते. जसं अर्थशास्त्र आहे, बरोबर. इकॉनॉमिक्स भरपूर, ज्यावेळेस मी सुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो त्यावेळेस मला सुद्धा अर्थशास्त्र समजत नसायचं. मी अर्थशास्त्र बोर समजायचो. पण का समजायचो? मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचो, मी त्याच्या संकल्पना क्लिअर करून घेत नसायचो. जर तुम्ही बेसिक पासून अर्थशास्त्राच्या संकल्पना क्लिअर केला तर मी तुम्हाला लिहून देतो, अर्थशास्त्र विषयासारखा सोपा विषय ना कुठलाच आहे. इतिहास सगळेच वाचतील, जॉग्राफी सुद्धा सगळेच वाचतील, करंट सुद्धा सगळेच करतील, बुद्धिमत्ता सुद्धा सगळे करतील, पण अर्थशास्त्र सगळे करू शकत नाहीत. कारण त्या संकल्पना क्लिअर करण्याचं धाडस प्रत्येक जण दाखवू शकत नाही, बरोबर. प्रत्येक जण घोकमपट्टीच्या मार्गाने पुढे चाललाय, आपल्याला घोकमपट्टी करायची नाही. आणि इकॉनॉमिक्स मध्ये घोकमपट्टी कमी, संकल्पना क्लिअर करण्याकडे जास्त भर दिला पाहिजे, असं मला तर वैयक्तिक वाटतं. आणि अर्थशास्त्राचा तुमच्या कोणत्या पण पेपरसाठी फार महत्वाचा घटक आहे. अर्थशास्त्रावर तुम्हाला महत्वाच्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न दिसतील आणि ते महत्वाच्या टॉपिक मधले काही टॉपिक मी तुम्हाला पेपरच्या आधी घेण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक अर्थशास्त्रातला एक प्रकरण घेतोय, दारिद्र्य. बघा, अर्थशास्त्र एक्झामसाठी फार IMP आहे. जर त्याच्या संकल्पना क्लिअर झाल्या तर तुम्हाला काही टॉपिक फक्त वाचलं की तुम्हाला समजून जाईल. आणि माझं एक मत आहे, टॉपिकचा पहिल्यांदा अभ्यास करणे, बरोबर, मुद्दे काढणे आणि त्यानंतर आयोगाचे प्रश्न सोडवणे, लक्षात राहील. हे जर केलं तर तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये येणारे प्रश्न 100% सुटतील. फक्त तुमच्या संकल्पना क्लिअर करून घ्या, ठीक आहे. बेसिक पासून समजून घ्या. तुम्ही अर्थशास्त्र जर अर्थशास्त्राच्या भाषेत वाचलं तर तुम्हाला काही समजणार नाही. अर्थशास्त्र तुम्ही तुमच्या भाषेत वाचा, नक्की समजेल. मी आज जे तुम्हाला अर्थशास्त्र शिकवणार आहे, मी तुम्हाला तुमच्या भाषेत शिकवणार आहे, बरोबर, माझ्या भाषेत शिकवणार आहे, अर्थशास्त्राच्या भाषेत नाही शिकवणार, ठीक आहे. बघा, आता तुम्हाला मी एक प्रकरण दिले, दारिद्र्य. ह्या दारिद्र्यावर राज्यसेवेला प्रश्न आहे, कंबाईनला प्रश्न आहे, ग्रुप C ला प्रश्न आहे, कोणत्या पण पेपरमध्ये प्रश्न आहे, दारिद्र्य. आता तुम्ही म्हणत असाल मी दारिद्र्यात आहे, बरोबर ना, माझं रेशन कार्ड दारिद्र्याच्या ह्याच्यामध्ये आहे, पिवळं रेशन कार्ड आहे, बरोबर ना, केशरी रेशन कार्ड आहे, भगवं रेशन कार्ड आहे, म्हणतो का नाही आपण. पण पहिली गोष्ट, दारिद्र्य म्हणजे काय, बरोबर ना. मी दारिद्र्यात आहे म्हणजे काय? म्हणजे दारिद्र्य म्हणजे गरिबी, बरोबर ना. दारिद्र्याचा दुसरा सिंपल अर्थ काय रे? बरोबर, गरिबी, बरोबर ना. तुम्ही म्हणता असाल मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, हे लक्षात. जर तुम्ही म्हणाल की बाबा मी गरीब आहे, मी दारिद्र्यात आहे, म्हणजे काय बाबा, त्याचा अर्थ काय होतो? तर लक्षात ठेवा,
प्रत्येक माणूस जन्माल्यानंतर आणि प्रत्येक माणूस जीवन जगत असताना त्याला काही गोष्टीची आवश्यकता असते. काही सगळ्या गरजा म्हणजे अशा काही गरजा असतात, बरोबर, त्या किमान गरजा त्या प्रत्येकाला भेटणं गरजेचं आहे. लक्ष देत आहे. बघा तुम्ही म्हणता सर अशा कोणत्या गरजा आहेत? बघा तुम्हाला वस्त्र म्हणजे कपडे तर आवश्यकच आहे, बरोबर बरोबर, कपडे आवश्यक आहे, राहण्यासाठी घर सुद्धा आवश्यक आहे, आणि त्यानंतर 2 टायमाचं खाणं आवश्यक आहे. लक्षात राहील. बघा म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टी तुम्हाला माणसासाठी आवश्यक आहेत, बरोबर ना. जर विचार करा, ज्याला अन्न भेटत नाही तो गरीब आहे, ज्याला वस्त्र भेटत नाही तो गरीब आहे, ज्याला घर नाही तो गरीब आहे. लक्षात नाही. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा. बघा मानवाच्या गरजा प्रत्येकाच्या गरजा आहेत. कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. हे बेसिक गरजा आहेत बरं का. ह्या कशा गरजा आहेत रे? बेसिक गरजा. ह्या गरजा जर तुम्हाला, मला किंवा समाजातील कोणत्याही घटकाला जर भागवता येत नसतील, पूर्ण होत नसतील, बरोबर, तर त्याला नक्कीच गरीब म्हणलं पाहिजे, नक्कीच ते दारिद्र्यात आहे असं म्हणलं पाहिजे. लक्ष देत आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि अजून गरजा आहेत आरोग्य आणि शिक्षण. प्रत्येक व्यक्तीला आरोग्य भेटलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला शिक्षण सुद्धा भेटलं पाहिजे. लक्षात राहील. आणि सध्या तुम्ही म्हणताल सर अजून एक मूलभूत गरज आहे, कोणता? मोबाईल. आणि त्याच्या पुढे जर अजून एक मूलभूत गरज असेल तर नेट बॅलन्स तुमच्या सगळ्यांसाठी, बरोबर, येत लक्षात. म्हणजे हे तुमचा मूलभूत गरज आहे. आणि तुम्ही म्हणताल सर अजून एखादी मूलभूत गरज कोणती? तर इन्स्टा, FB आणि फेसबुक हे तुमच्या दृष्टिकोनातून मूलभूत गरज आहे का नाही? म्हणजे तुमच्या पुढं माणसं नसली तरी चालते तुमच्या शेजारी, पण तुमच्या मोबाईलमध्ये नेट बॅलन्स असणं गरजेचं आहे. माणसं सध्या, लक्षात राहील. बघा दारिद्र्य म्हणजे साधा सोपा अर्थ आहे गरिबी, बरोबर. मी गरीब आहे. मी गरीब काय रे बाबांनो? तर मला माणसाच्या विकासासाठी ज्या गोष्टी लागतात, माणसाचा विकास म्हणजे माणसाची प्रगती होणं. अन्न असणं, अन्न जर मला भेटलं नाही तर मी गरीब आहे. वस्त्र भेटणं, वस्त्र म्हणजे कपडे, निवारा म्हणजे घर, बरोबर नाही. असं घर जिथं माणूस झोपू शकतो. मग ती झोपडी असू दे, पत्र्याचं घर असू दे, विटाचं घर असू दे, बंगला असू दे, नाहीतर हवेली असू दे. समजलं? आरोग्य, बरोबर ना. म्हणजे रोगापासून बचाव करण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर आजारी पडले तर दवाखान्यात जाण्याचा, त्याला म्हणतात आरोग्य. शिक्षण, बरोबर, तुम्हाला प्राथमिक शिक्षण घेता येतं, माध्यमिक शिक्षणाचा हक्क आहे का नाही? म्हणजे जर तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा हे जर घटक मिळाले नाही, जर या गरजा मिळाल्या नाही, तर तुम्ही नक्कीच म्हणू शकता मी गरिबीत जीवन जगतोय, मी दारिद्र्यात जीवन जगतोय. मुद्दा क्लिअर? लक्षात राहील. लक्षात राहील का? समजतंय? आणि पहिली गोष्ट दारिद्र्याची संकल्पना, गरिबीची संकल्पना बघा सापेक्ष, सापेक्ष मध्ये मोजता येते, बरोबर ना. सापेक्ष संकल्पना आहे. लक्षात येतं. हे काय करता येतं पोरांनो? मोजता येते. दारिद्र्य मोजता येतं. मग ते देशाचं मोजू द्या, नाहीतर महाराष्ट्राचं मोजू द्या, मग ते स्त्रिया मोजू द्या, नाहीतर पुरुष मोजू द्या, ग्रामीण भागातील मोजू द्या, तर शहरी भागातील मोजू द्या. लक्षात राहील. लक्षात राहील का? आणि आपल्या देशामध्ये गरिबी मोजत असताना, आपल्या देशामध्ये दारिद्र्याचा अभ्यास करत असताना जो काय जीवनस्तर, बरोबर ना, जीवनस्तर, ज्या जीवनस्तराचा अभ्यास केला जातो त्याला आपण निम्न म्हणतो. म्हणजे कमीत कमी, लक्षात, निम्न जीवनस्तर. काय पोरांनो? निम्न जीवनस्तर. निम्न म्हणजे कमीत कमी. एवढ्या गरजा तर लोकांकडे पाहिजेच, बरोबर ना. निम्न म्हणजे कमीत कमी. अन्न, वस्त्र, निवारा असणं गरजेचं आहे. जर कमीत कमी एवढ्या गरजा जर माणसाकडे नसतील तर त्याला 100% आपण गरीब म्हणायचं. लक्षात राहील. लक्षात राहील का? तर आता तुम्हाला पुढचा प्रश्न, गरिबी किंवा दारिद्र्याचा अर्थ समजला असेल, थोडस पुढे जायचं, बरोबर ना. मग तुम्हाला म्हणताल सर आपल्या देशामध्ये गरिबी किती आहे कसं समजतंय? जगामध्ये गरिबी किती आहे किती कसं समजतंय? कोण मोजतंय? बरोबर, कसं मोजलं जातं? कोणते आधार ठेवले जातात? लक्षात राहील. तर आपण ते बघू. आपण आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा गरिबी मोजली जाते, देशाचं सुद्धा दारिद्र्य मोजलं जाते. बघा भारतामध्ये दारिद्र्य मोजण्याचं काम, भारतात जर विचारलं तर भारतात दारिद्र्य मोजण्याचं काम एक संस्था करते. त्या संस्थेचं नाव आधी नियोजन आयोग होतं. कोणता आयोग रे? नियोजन आयोग. ही पहिल्यांदा दारिद्र्य मोजायची. आणि नियोजन आयोगाचं काम काय? पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना तयार करणं आणि राबवणं. लक्षात येत आहे. आणि आता जर विचारलं तर आता भारतामधलं जे काय दारिद्र्य मोजते
ती नीती आयोग संस्था मोजते. येतं लक्षात. पंचवार्षिक योजना आता रद्द झाले. नियोजन आयोगाच्या जागी काय रे पोरांनो, नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग ही संस्था आले. ती सुद्धा पंचवार्षिक योजना राबवत होती. आता पंचवार्षिक योजना रद्द केल्या. लक्षात राहील. आणि नीती आयोगाची जर स्थापना विचारली तर 1 जानेवारी 2015 झाली. आणि हा जो काही नीती आयोग आहे चीन देशाच्या धर्तीवर झालेला आहे, हे लक्षात ठेवा. झालं. भारतामध्ये गरिबी कोण मोजतंय समजलं. आणि भारतामध्ये गरिबी मोजत असताना मग ती जिल्ह्याची येते, राज्याची सुद्धा येते आणि संपूर्ण देशाची पण येते. ठीक आहे. आणि भारतामध्ये तुम्ही म्हणताल सर गरिबी कशी मोजली जाते, दारिद्र्य कसं मोजलं जाते, तर लक्षात ठेवा केंद्र सरकार महाराष्ट्र शासन काय करते, वेळोवेळी दारिद्र्य मोजण्यासाठी समितीची स्थापना करते. आणि ती समिती बरोबर सूक्ष्म असा अभ्यास करून तो अहवाल केंद्र सरकारला जाहीर करते. आणि ती समितीच्या अभ्यासानुसार तुम्हाला समजतं, मला समजतं देशामध्ये गरिबी किती, देशामध्ये दारिद्र्य किती आणि राज्यामध्ये दारिद्र्य किती, म्हणजे राज्यामध्ये गरिबीची संख्या किती, गरिबीचं प्रमाण किती हे तुम्हाला त्या समितीच्या अभ्यासानुसार किंवा त्या समितीच्या अहवालानंतर कळलं. समजलं. भारतामधलं गरिबीचा अर्थ समजला. त्यानंतर माणूस गरीब का असतो, कोणत्या गोष्टी त्याला मिळत नाही म्हणून माणूस गरीब होतो, तुम्हाला मी सांगितलं अन्न, वस्त्र, निवार आणि शिक्षण आल्यावर. लक्षात येत आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही साधा मोबाईल सुद्धा ऍड करू शकता. आणि भारतात गरिबी कोण मोजते, कोणती संस्था मोजते, का मोजते ते सांगितलं. आता थोडंसं पुढे जाऊ. आणि जगामध्ये बरोबर जगामध्ये दारिद्र्य कोण मोजते, जगातली गरिबी कोण मोजते, तर ती वर्ल्ड बँक. कोणती बँक रे, कोणती बँक, जागतिक बँक. ही काय करते रे, ही जगाचं दारिद्र्य मोजते. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, एक्झामला विचारू शकता. आता या दारिद्र्याचे सुद्धा प्रकार आहेत, गरिबीचे सुद्धा प्रकार आहेत. लक्षात राहील. इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. थोडंसं पुढे जाऊ. बघा अवघड काहीच नाही. इकॉनॉमिक्स अवघड नसतंय. इकॉनॉमीच्या तुम्ही संकल्पना समजून घ्या, त्याचा अभ्यास करा बरोबर, त्याच्या नोट्स काढा, सारखं सारखं त्याची रिव्हिजन करा आणि त्यानंतर आयोगाचे प्रश्न सोडवायला घ्या. तुम्हाला 100% प्रश्न सुटणार, माझी गॅरंटी. बघा आता आपल्याला ह्या दारिद्र्याचे प्रकार, गरिबीचे प्रकार बघायचे. 2 प्रकार आहेत ते बघून घेऊ. भारतात दारिद्र्य कोणत्या पद्धतीने मोजलं जातं हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा या दारिद्र्याचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला सर कोणते, सापेक्ष आणि निरपेक्ष. सापेक्ष आणि निरपेक्ष याचा अर्थ समजून घ्या. बघा आपण बघत होतो सापेक्ष दारिद्र्य. सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं रे, देशामध्ये असलेली संपत्ती, देशामध्ये असलेली उत्पादनाची साधनं असते. म्हणजे उत्पादना साधनं म्हणजे काही लोकांना, मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, काही लोकांकडे मजुरी सुद्धा लोकांना भेटत नाही. त्यानंतर काही लोकांकडे भरपूर असा पैसा आहे बरोबर, हे लक्षात. म्हणजे अशा हायफाय वस्तू यूज करता येतात, पण काय काय लोकांनी टाकून दिलेल्या अन्नावर, टाकून दिलेल्या वस्तूवर जीवन जगावं लागतं. लक्षात राहील. संपत्ती, उत्पादन आणि उपभोग या गोष्टीचं काय केलं जातं रे, ह्या गोष्टीचं मूल्यमापन केलं जातं. ह्या गोष्टीमध्ये आपण म्हणू शकतो. लक्षात येत आहे. सापेक्ष दारिद्र्यामध्ये संपत्ती, उत्पादन आणि उपभोग ह्याच्यामधली जी काही विषमता आहे, ह्याच्यामधली जी काही दरी आहे, ती दरी दाखवण्याचा प्रयत्न. लक्षात ठेवा काय म्हणलं मी, ह्या दोन्ही घटकामध्ये गरीब आणि श्रीमंत, संपत्तीची विषमता, उत्पादनाची विषमता किंवा उपभोगाची विषमता काय केली जाते रे, दाखवली जाते किंवा अधोरेखित केली जाते. हे सापेक्ष. आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये दारिद्र्याची मोजणी करत असताना निरपेक्ष दारिद्र्याच्या माध्यमातून किमान अशी बरोबर, किमान अशी रेषा निश्चित होते आणि त्या रेषेचा वरचा माणूस दारिद्र्य रेषावरचा बरोबर, ज्याला आपण काय म्हणतो रे, एपीएल, अबोव पॉवर्टी लाईन, एपीएल बरोबर. आणि दारिद्र्याच्या जर खाली असेल, दारिद्र्याच्या खाली, तर त्याला आपण बीपीएल म्हणतो. बीपीएल म्हणजे काय रे, बिलो पॉवर्टी लाईन. बिलो बघा पॉवर्टी लाईन महत्वाचं आहे. बीपीएल म्हणजे दारिद्र्याच्या खालचा आणि एपीएल म्हणजे अबोव पॉवर्टी लाईन. अबोव पॉवर्टी लाईन म्हणजे काय रे पण दारिद्र्य रेषेच्या वरचा. लक्षात राहील. म्हणजे हा गरीब आणि हा दारिद्र्यात नाही. लक्षात ठेवता. म्हणजे निरपेक्ष दारिद्र्यामध्ये निश्चित अशी रेषा किंवा निश्चित अशी लाईन काय केली जाते रे, निश्चित केली जाते सरकारकडून. आणि त्या लाईनच्या खालचा माणूस बीपीएल, दारिद्र्याच्या खालचा, आणि त्याच्यावरचा दारिद्र्याच्या वरचा, त्याला आपण एपीएल म्हणू शकतो. लक्षात राहील.
आणि भारतात याच संकल्पनेचा वापर केला जातो. मोस्ट आयएमपी एक्झामला विचारू शकतात. लक्षात राहील. आणि पहिली गोष्ट, दारिद्र्य कसं मोजलं जातं देशामध्ये, तर उपभोग खर्चाच्या आधारावर. उपभोग खर्च मध्ये बघा, तुम्ही आम्ही दिवसाला किती रुपये खर्च करतो रे? उपभोग म्हणजे यूज करणे, बरोबर ना? म्हणजे एक माणूस दिवसाला किती खर्च करतो किंवा एक माणूस एका महिन्याला किती खर्च करतो, लक्षात राहील. किंवा एक कुटुंब महिन्याला किती खर्च करतो, लक्षात येत आहे. त्या घटकाला आपण काय म्हणू शकतो, एखाद्या माणसाचा उपभोग खर्च किंवा एखाद्या कुटुंबाचा उपभोग खर्च. लक्षात राहील. तुम्हाला जर विचारलं तुमचा महिन्याचा उपभोग खर्च किती, तर म्हणजे तुम्ही महिन्याला किती रुपये खर्च करता. जर तुमच्या कुटुंबाचा उपभोग खर्च विचारात घेतला तर तुमचा कुटुंब एका महिन्याला किती रुपये खर्च करतं, लक्षात राहील. त्याला आपण उपभोग खर्च. म्हणजे दारिद्र्य उपभोग खर्चाच्या आधारावर, काय रे, दारिद्र्य हे उपभोग खर्चाच्या आधारावर मोजलं जातं. मोस्ट आयएमपी एक्झामला विचारू शकतात. ह्याचा तुम्हाला मी अर्थ सुद्धा सांगितलेला आहे, लक्षात राहील. फार महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला मी सांगितलं दारिद्र्य मोजताना न्यून स्तर विचारात केला जातो. न्यून स्तर म्हणजे कमीत कमी, बरोबर ना, कमीत कमी. आणि दारिद्र्य मोजताना प्रत्येक व्यक्तीचा मासिक खर्च विचारात घेतला जातो. बघा, प्रत्येक व्यक्तीचा कसला रे, प्रत्येक व्यक्तीचा मासिक खर्च. मासिक खर्च म्हणजे महिन्याचा खर्च, लक्षात राहील. एक व्यक्ती महिन्यामध्ये किती खर्च करतो, बरोबर. एक व्यक्ती महिन्यामध्ये किती खर्च करतो, बरोबर. एक व्यक्ती महिन्यामध्ये किती खर्च करतो हे दारिद्र्य मोजण्यासाठी फार आयएमपी आहे. दारिद्र्य मोजताना एका व्यक्तीचा महिन्याचा खर्च अधोरेखित केला जाईल. आणि भारतात दारिद्र्य मोजतं कसं हे समजलं. उपभोग खर्चाचा आधार घेऊन कमीत कमी जीवनस्तर निश्चित केला जातो. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचा महिन्याचा खर्च लक्षात घेतला जातो. हे दारिद्र्याचा खालचा माणूस बीपीएल म्हणतो आपण, त्याला बिलो पॉवर्टी लाईन. दारिद्र्याच्या वरचा माणूस एपीएल म्हणतो, अबोव पॉवर्टी लाईन, लक्षात येत आहे. आणि दारिद्र्य ज्या अहवालावर, ज्या रिपोर्टवर अधोरेखित असतं किंवा त्याच्यावर तयार होतो तो रिपोर्ट म्हणजे घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण. कोणता, बघा, घरगुती उपभोग खर्च सर्वेक्षण. फार महत्वाचं आहे. खर्च काय रे पोरांनो, सर्वेक्षण म्हणजे रिपोर्ट. बघा, घरगुती म्हणजे कुटुंबाचं, बरोबर. उपभोग खर्च म्हणजे महिन्याला तुम्ही किती खर्च करता त्याच्या अहवालानुसार भारतातली गरिबी मोजली जाते, लक्षात राहील. बेसिक आहे, काही सुद्धा अवघड नाही. आता पहिली गोष्ट, दारिद्र्य मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, हे लक्षात. दारिद्र्याचे प्रकार समजले, दारिद्र्य भारतामध्ये कशी मोजण्याची प्रक्रिया आहे ते पण आपण समजून घेऊ. थोडंसं पुढे जाऊ, ठीक आहे. आता आपल्याला दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती बघायच्या. दारिद्र्य मोजण्याच्या 3 पद्धती, त्या 3 पद्धती एक्झामसाठी फार महत्वाच्या आहेत. आणि एक, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारनं भारतातील गरिबी मोजण्यासाठी काय प्रयत्न केलेत तुम्हाला आणि मला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला की बाबा प्रत्येक व्यक्तीचं किंवा भारतात गरिबी मोजताना भारत सरकारनं कोणता बेस निश्चित केला, कोणता आधार घेतला, लक्षात येत आहे. 1950 ला किती दारिद्र्य होतं, आता किती दारिद्र्य आहे, आता किती लोक गरिबीमध्ये जीवन जगतात, हे तुम्हाला आणि मला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे. कोणत्या समित्या स्थापन केल्या, त्या समितीचे अहवाल काय आले, कोणत्या समितीचे अहवाल स्वीकारले, कोणत्या समितीचे अहवाल स्वीकारले नाही, कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्य असते, देशामध्ये दारिद्र्य किती आहे, कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्य कमी, हे सगळं तुम्हाला या दारिद्र्याच्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं सांगल, फक्त लक्षात घ्या. आता आपण आतापर्यंत बघितली गरिबी कशी मोजली जाते. आता आपल्याला बघायचंय गरिबी किंवा दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती किती आहेत. तुम्हाला मी कोण मोजतं, देशामध्ये कोण मोजतं, जगामध्ये कोण मोजतं, कोणत्या प्रकारामध्ये मोजलं जाईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती. दारिद्र्य मोजण्याच्या किती पद्धती आहेत पोरांनो, कोणत्या रिपोर्टवर मोजलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती किती असतील तर त्या पद्धती 3 आहेत. तिन्हीच्या तिन्ही पद्धती सोप्या आहेत. किती पद्धती तर पोरांनो, 3 पद्धती. तुम्हाला तर सर कोणत्या, पहिले यूआरपी, बरोबर. यूआरपी म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. बघा, युनिफॉर्म, बरोबर, रिकॉल पिरियड.
लक्षात राहील. युनिफॉर्म म्हणजे काय रे? युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म रिकॉल पिरियड. तू म्हणताल सर URP मध्ये काय काय कोणता अभ्यास असतो किंवा काय निश्चित आहे? तर लक्षात ठेवा, युनिफॉर्म मध्ये प्रत्येक व्यक्तीचा महिन्याचा खर्च, प्रत्येक व्यक्तीचा किती दिवसाचा खर्च विचारात घेतला जाईल? 30 दिवसाचा खर्च. किती दिवसाचा खर्च रे? लक्षात ठेवा, 30 दिवसाचा खर्च या URPच्या पद्धतीनुसार दारिद्र्य मोजताना विचारात घेतला जाईल. तुम्हाला लगेच पुढचा प्रश्न असेल, अशी कोणती समिती आहे का त्या समितीनं या URP पद्धतीचा वापर केलाय? तर एक समिती आहे, लाकडवाला समिती. बघा, या समितीचा वापर कोणत्या समितीने केला असेल? तर कोणती समिती रे? लाकडवाला समिती. लक्षात ठेवा, फक्त आता एवढंच लक्षात ठेवा. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊ आणि सगळ्या समिती आपल्याला डिटेलमध्ये करायचं, सगळ्या समित्या बेसिक पासून. लक्षात ठेवा, म्हणजे URP नुसार जर भारतानं गरिबी मोजली तर त्या गरिबीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा 30 दिवसाचा खर्च काय केला जाईल रे? विचारात घेतला जाईल किंवा मूल्यमापन केलं जाईल. त्यानंतर दुसरी एक पद्धत आहे. ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत MRP. आता MRP मध्ये काय येईल? MRP म्हणजे मिक्स रिकॉल पिरियड. बघा, मिक्स रिकॉल पिरियड. आता मिक्स रिकॉल पिरियड ह्याच्यामध्ये 30 दिवसाचा खर्च तर येतोच प्रत्येक व्यक्तीचा. काय रे पोरांनो? 30 दिवसाचा तर खर्च येणारच. त्याच्यासोबत लक्षात राहील, 30 दिवसाचा तर खर्च येणार आहेत, पण एका वर्षात ज्या वस्तू लागतात, एका वर्षात किती वस्तू लागतात रे पोरांनो? लागणाऱ्या 5 वस्तू. बघा, एका वर्षात किती लागले ते पोरांनो? 30 दिवसाचा खर्च प्लस 5 वस्तू. एका वर्षाला 5 वस्तू. कोणत्या कोणत्या आहेत बघा? आरोग्य, बरोबर, शिक्षण, बरोबर, चपला, टिकाऊ वस्तू. येत लक्षात? ह्या वस्तू तुम्हाला एका वर्षात लागणार. लक्षात राहील. कपडे, ह्या 5 वस्तू. लेकरांनो लक्ष द्या, महत्वाचं आहे, एक्झाम साठी येऊ शकतो. आरोग्य, शिक्षण, चपला, टिकाऊ वस्तू आणि कपडे. ठीक आहे. झोपू नका, आपल्याला झोपायचं नाही. आता जर तुम्ही झोपलात तर नंतर आयुष्यभर कष्ट करावं लागेल. आता जर लक्ष देऊन अभ्यास केला तर आयुष्यभर आरामातच करायचं. लक्षात राहील. MRP मध्ये मिक्स रिकॉल पिरियड, बरोबर, त्याच्यामध्ये 30 दिवसाचा खर्च आणि एका वर्षात लागणाऱ्या 5 वस्तू, ह्या दोन्ही गोष्टीचा विचार केला जाईल किंवा अभ्यास केला जाईल. तो म्हणताना अशी कोणती समिती आहे का सर? त्या समितीनं या पद्धतीचा वापर केलाय? तर नक्कीच पोरांनो, सुरेश तेंडुलकर समिती आहे. कोणते रे पोरांनो? सुरेश तेंडुलकर समिती. लक्षात राहील. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. विचारू शकतात एक्झामला काही पण प्रश्न बनत. आणि आयोगाचा 100% आवडीचा विषय म्हणजे दारिद्र्य. लक्षात राहील. आता तिसरी पद्धत, आपण ह्या 2 पद्धती तुम्हाला बेसिक मध्ये समजल्या असतील. थोडस पुढे निघू. लाकडवाला समिती. लाकडवाला समिती पण झाली, म्हणजे तिचा अजून आपल्याला अभ्यास करायचा. फक्त मी तुम्हाला सांगितलं दारिद्र्याच्या पद्धती मोजताना कोणत्या समितीनं कोणत्या पद्धतीचा आधार घेतला. आता अजून एक पद्धत राहिली MMRP. MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. बघा, MMRP ही तिसरी पद्धत आहे लेकरांनो. ए बधीर, ही तिसरी पद्धत आहे. कोणती बघा? मॉडिफाईड. मॉडिफाईड म्हणजे चेंजेस केलेला. मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. तुम्हाला सर ह्याच्यामध्ये काय येत आहे? तर ह्याच्यामध्ये 30 दिवसाचा खर्च येतो प्रत्येक व्यक्तीचा. 30 दिवसाचा काय रे पोरांनो? खर्च. अजून काय येतंय? तर एका वर्षात लागणाऱ्या 5 वस्तू सुद्धा येतील. एका वर्षात लागणाऱ्या 5 वस्तू. तुम्हाला तर सर अजून काय येतंय? तर ह्याच्यामध्ये अजून 7 दिवसाचा खर्च येते. बरोबर. तुम्हाला तर सर ह्या 7 दिवसाच्या खर्चामध्ये काय असतंय? तर ह्या 7 दिवसाचा आठवड्याचा खर्च काय असते आपलं? खाद्यतेल, अंडी, मांस, फळे खातो का नाही आपण? खाद्यतेल, बरोबर, अंडी, मांस, फळे. लक्षात राहील. ह्या तिन्ही घटकाचा MMRP मध्ये समावेश होतो. म्हणजे भारतातली गरिबी ह्या 3 बेसवर, ह्या 3 आधारावर मोजली जाईल. ठीक आहे. बघा, तुम्हाला सर कोणती समिती होती? त्या समितीने या पद्धतीचा यूज केलेला आहे. तर त्याच्यासाठी रंगराजन समिती होती. बघा मी इथे लिहितो. कोणती समिती होती? लक्षात ठेवा मोरांनो. कोणती समिती होती? रंगराजन समिती. ठीक आहे. बघा, कोणती समिती होती? रंगराजन समिती. त्याच्यामध्ये 30 दिवसाचा खर्च तर येणारच आहे. एका वर्षात तुम्हाला काय लागतंय? कपडे लागतात, शिक्षण घ्यावं लागतंय, बरोबर, दवाखान्यात जावं लागतंय, लक्षात येते, चपला घ्यावं लागतात. त्यानंतर 7 दिवसाचा खर्च, म्हणजे तुम्ही 7 दिवसात काय काय खर्च करता ते सुद्धा विचारात घेतला
जाईल. त्यानंतर कोणती समिती? त्यासाठी रंगराजन समितीनं या पद्धतीचा वापर केलाय. लक्षात ठेवा, हे महत्वाच्या तिन्ही पद्धती क्लिअर केल्यात. आता तुम्हाला समजलं दारिद्र्याचं बेसिक पासून थोडंसं ऍडव्हान्स पर्यंत आलोय. आता अजून थोडंसं ऍडव्हान्स पर्यंत जाऊ. ठीक आहे. मी आशा करतो की तुम्हाला समजत असेल. ठीक आहे. जर तुम्ही एकदाच पुस्तक वाचा त्यानंतर व्हिडिओ बघितला तर तुमचं बेसिक पासून नक्की समजलं जाईल, माझी गॅरंटी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दारिद्र्याचा अर्थ समजला बरोबर. त्यानंतर भारतामध्ये दारिद्र्य कोण मोजतं हे समजलं. भारतामध्ये दारिद्र्य मोजण्याचा आधार सुद्धा समजला बरोबर आहे का. भारतात दारिद्र्य कोणत्या गोष्टीवर मोजलं जातं हे सुद्धा समजलं. लक्षात येत आहे. दारिद्र्य जो गरीब आहे त्या गरिबीला काय म्हणतात, जो दारिद्र्याच्या वर आहे त्याला काय म्हणतात समजलंय बरोबर. कोणत्या व्यक्तीचा खर्च विचारात घेतला जाईल का कुटुंबाचा खर्च विचारात घेईल हे सुद्धा मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे बरोबर. दारिद्र्य मोजण्याच्या पद्धती सुद्धा समजल्यात किंवा भारतातलं दारिद्र्य कोणत्या अहवालावर बेस आहे ते सुद्धा समजलेलं आहे बरोबर. कोणत्या पद्धतीवर कोणत्या समितीनं दारिद्र्य मोजलंय हे सुद्धा तुमचं क्लिअर केलंय. आता थोडंसं पुढे जायचंय. आता तुम्हाला समजलं होतं की भारत स्वतंत्र झालाय. तुम्हाला माहित होतं भारत असा देश आहे, भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताला म्हणजे आय थिंक 20 ते 25 वर्ष 1950 पासून 67-68 पर्यंत बरोबर हरित क्रांती झालेली बरोबर. 1967-68 पर्यंत भारतासाठी अन्न वस्त्र निवारा या गरजाची सुद्धा कमतरता होती. लक्षात येत आहे. म्हणजे आपल्या भारतासाठी भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय जनतेला जेवढं अन्न वस्त्र निवाराची गरज आहे तेवढी उपलब्ध भारतामध्ये नव्हती. आपल्याला जास्तीत जास्त अन्नाची आयात करावी लागायची म्हणजे दुसऱ्या देशाकडून विकत घ्यायचो. लक्षात येते. म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतीय जनतेला जेवढी अन्नाची गरज लागते बरोबर तेवढं अन्नधान्य लागते, तेवढं अन्नधान्य सुद्धा आपला देश पिकवू शकत नव्हता. लक्षात येत आहे. आणि जास्तीत जास्त लोक गरिबीमध्ये. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, जर स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये गरिबी वाढत होती, भारतामध्ये अन्न वस्त्र निवाराची कमतरता होती, जर आपला देश दुसऱ्या देशाकडून अन्न विकत घेत होता, अन्नधान्य आयात करत होता, तर भारतामध्ये ही गरिबी मोजण्याची पद्धत कसं काय आली? भारत सरकार तुम्हाला माहित होतं आपला देश खेड्यामध्ये होता बरोबर. जास्तीत जास्त लोक खेड्यामध्ये होते आणि खेड्यामध्ये शेती हा व्यवसाय बरोबर. शेती असेल, लघु कुटीर उद्योगधंदा असेल, त्यानंतर मजुरी करणं बरोबर ना. म्हणजे नॉर्मल जीवन जगणं. आणि पहिली गोष्ट भारत सरकारनं भारतात गरिबी मोजण्यासाठी काय काय उपाययोजना केल्यात, कोणत्या कोणत्या समिती स्थापन केल्यात, त्या समितीचा अहवाल काय, भारत सरकारचं त्याच्यावर रिॲक्शन काय हे सुद्धा बघावे लागेल. आणि इकॉनॉमिक्स काय सुद्धा अवघड नाही, फक्त तुम्ही बघा. मी बेसिक पासून सांगितलंय. म्हणजे असं कोणता शब्द नाहीत की तुम्ही कधी वाचलेच नाहीत, तुम्ही कधी ऐकलेच नाही, तुम्ही कधी म्हणजे असं तुम्हाला आज नवीन आहे तसं काहीच होणार नाही. कारण अर्थशास्त्र हे मी तुम्हाला सांगितलं पुस्तकी भाषेत नका शिकू, तुम्ही तुमच्या भाषेत शिका. जर तुम्ही तुमच्या भाषेत शिकलं तर तुम्हाला एकही शब्द अवघड जाणार नाही. पाणी पिणं गरजेचं आहे. येतं लक्षात. मला जर अटॅक आला जर मी मेलो तर तुम्हाला व्हिडिओ भेटणार नाही. त्यामुळं तुमच्या भविष्यासाठी बरोबर, तुमच्या भविष्यासाठी मला पाणी पिणं आवश्यक आहे. तसा मी मरणार नाही, येत लक्षात. एवढ्या लवकर मरणं शक्य नाही, तरी पण काळजी घेणं गरजेचं आहे. काय सांगावं देवाचा बोलवणं आलं, रेड्यावर बसून आला यमदेव माझ्याकडं, तर मी त्याला सांगेल संघर्षभराचं काम आता चालू केलंय आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य मार्गदर्शन भेटावं, तळमळीचं भेटावं बरोबर. पहिली गोष्ट मी अभ्यास केलाय, मी परीक्षेमध्ये नापास झालोय आणि मी परीक्षेमध्ये पास सुद्धा झालेलो आहे. आणि तुम्हाला सगळ्याला एकच सांगेल, मार्गदर्शन कोणाकडून घ्यावं सध्या हा प्रश्न आहे. तुम्ही भरपूर बाजारामध्ये एवढ्या अकॅडमीत विचारूच नका, एवढे शिक्षक आहेत विचारूच नका. पण माझं एक मत आहे, तुम्हाला जर अधिकारी व्हायचं असेल तर अशा लोकांकडून अधिकारी म्हणजे मार्गदर्शन घ्या. त्या लोक नापास सुद्धा झालाय आणि तो मुलगा पास सुद्धा झालाय, तो शिक्षक पास झालाय. जर त्यानं स्पर्धा परीक्षेमध्ये पेपरच दिला नाही तर त्याला पेपरच्या हॉलमधलं वातावरण माहिती होणार नाही बरोबर ना. आणि त्यानं जर आयुष्यात कधी पेपरच दिला नाही तर 1 तासामध्ये काय
त्या विद्यार्थ्याची मानसिकता काय असते त्याला कधीच अनुभव येणार नाही. बरोबर. जर स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणारी अकॅडमी असेल किंवा शिक्षक असेल तर तो शिक्षक स्पर्धा परीक्षेमध्ये नापासच झाला नाही तर त्याला त्या नापासची किंमत समजणार नाही. जर तो पासच झाला नाही तर त्यानं तुमच्याकडे काय यावं. मी तर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही अशा लोकांकडे जा ती लोक स्पर्धा परीक्षेमध्ये पास सुद्धा झालेत आणि नापास सुद्धा झालेत. बरोबर. नापास झालेले लोक तुम्हाला सांगणार की मी ह्या चुका केल्यात तू करू नको, आणि पास झालेले सांगणार मी ह्या गोष्टी केल्यात तुम्ही तेवढ्याच गोष्टी करा आणि पुढे निघून जा. आता कोणतं ऐकायचंय ते तुम्ही ठरवा. कुणाकडे मार्गदर्शक आहे तुम्ही ठरवा. कारण तुमच्या बापाचा पैसा जाणार आमच्या बापाचा थोडीच जाणार. बरोबर ना. मी म्हणतो बाजारामध्ये भरपूर गोष्टी आहेत येतं लक्षात. माझी तर लावणे येतं लक्षात. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आल्यानंतर मी तुम्हाला सगळ्याला एक सांगेल मस्तपैकी गजरा आणायचा, गजरा मस्तपैकी इथं लावायचा, तक्क्या घेऊन यायचा, रिलून माझा क्लास करायचा. बरोबर. माझी कंबर हलते का लावणी आहे आपली, आणि लावणी बघताना रिलॅक्स मध्ये शेट लोकांनी लावणी बघायची असते. बरोबर. रिलॅक्स मध्ये. मी तुम्हाला कसं आवडलं तर लाईक करा नाही तर लाईक सुद्धा करू नका, काय गरज नाही. तुमचा अधिकार आहे. तुम्हाला जर योग्य वाटत असेल द्या. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो तुम्हाला तुमच्या आईवडिलाच्या कष्टाची जाणीव ठेवावंच लागेल. बरोबर. तुम्ही एक दिवस जरी शेतात काम केलं, एक दिवस जरी घरचं काम केलं तर तुम्ही सांगता कंबर दुखायला लागली, पाय दुखायला लागले, आज मी लयच काम केलं. अरे बाबांनो, तुमचा आईबाप तुमच्या स्वप्नासाठी तुमच्या भविष्यासाठी रोज धडपड करतात. बरोबर. रोज उन्हात तानात काम करतात. मग तुम्ही एक दिवस केलं म्हणून काय नवल नाही येतं लक्षात. त्याच्यामुळं असं काय नाही की ग्रामीण भागातला विद्यार्थी अभ्यास करू शकत नाही की स्पर्धा परीक्षा लय अवघड आहे. स्पर्धा परीक्षा देणंच करावी ज्याच्यात दम आहे. बरोबर ना. ते लक्षात. कोणाचे बी काम नाही 2 वर्ष करायची सोडून द्यायची ते बंद करा. माझं एकच मत आहे करायचे असेल ना शेवटपर्यंत करायचं. बरोबर. फाटे तोट्यापर्यंत करायचं. छत्रपती शिवाजी महाराज एकदा ठरवलं नादच करायचा, आणि नाद करायचा म्हणलं तो पूर्ण झालाच पाहिजे, नाहीतर करायचा नाही. प्रत्येक गोष्टीचं लक्षात राहील. एक तर फाटल नाही तुटल, दुसरं काय व्हायचंय बघा. आता तुम्हाला मी सांगितलं दारिद्र्य मोजण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न. बरोबर. दारिद्र्य मोजण्याच्या पद्धत सांगितलं. दारिद्र्य मोजण्यासाठी सरकारचे प्रयत्न. सरकारने काय केले ते बघून घेऊ. मोस्ट आयएमपी. तर लक्षात ठेवा भारत सरकारने 1962 मध्ये धनंजय गाडगीळ समिती नियुक्त केली. कोणती रे? कोणती समिती? धनंजय गाडगीळ समिती. आणि या गाडगीळ समितीनं भारतातील गरिबीचा अभ्यास केला होता. लक्षात ठेवताल का? लक्षात ठेवताल का? महत्वाचं आहे, एक्झामला विचारू शकतात. तर बाबा हे धनंजय गाडगीळने काय अभ्यास केला हे बघावं लागेल तुम्हाला. बघा मी तुम्हाला काय सांगितलं दारिद्र्य मोजण्यासाठी भारत सरकारचे काय प्रयत्न आहेत. आणि पहिली गोष्ट 1962 मध्ये सरकारनं धनंजय गाडगीळ समिती नियुक्त केली. मग ही नियुक्त करत असताना हे धनंजय गाडगीळने काय असा अभ्यास केला. बरोबर. काय असे अहवाल दिले. बरोबर. काय असा निष्कर्ष काढला जे भारतातील गरिबीसाठी महत्वाचा होता. तर धनंजय गाडगीळ समितीने सांगितलं जे कुटुंब असेल 5 व्यक्तीचं कुटुंब. बरोबर. त्यांचा अहवाल छोटे छोटे महत्वाचे मुद्दे घेऊ. जे 5 व्यक्तीचं कुटुंब असेल त्या 5 व्यक्तीचा उपभोग खर्च. बरोबर. त्या 5 व्यक्तीचा काय रे उपभोग खर्च. लक्षात ठेवता प्रति महिना काय पर्यंत या कुटुंबाचा प्रत्येक महिन्याचा जो उपभोग खर्च असेल तो 100 रुपये असेल. किती रुपये असेल रे? 100 रुपये. लक्षात ठेवा. आणि प्रति व्यक्तीचा बघा प्रत्येक व्यक्तीचा किती रुपये असेल रे? 20 रुपये असेल. एवढंच त्यांनी अहवाल दिलेला आहे. लक्षात राहील. म्हणजे 1962 मध्ये धनंजय गाडगीळ समिती नियुक्त झाली. त्या समितीने सांगितलं काय सांगितलं रे बाबांनो. त्या समितीने सांगितलं एका कुटुंबामध्ये जर 5 सदस्य असतील तर त्या कुटुंबानं महिन्याला 100 रुपये खर्च केले पाहिजेत. आणि जर 100 रुपये खर्च केले नाहीत महिन्याला तर ते कुटुंब गरिबीत आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला महिन्याला 20 रुपये खर्च करणं गरजेचं आहे. तू म्हणताल सर हे जे काय 20 रुपये 100 रुपये अधोरेखित झालंय तर ते कशाच्या बेसवर केलंय. ते फक्त अन्नाचा खर्च विचारात घेतला. म्हणजे तुम्हाला 2 टायमाचा महिन्याला लागतंय किती खायला. लक्षात राहील. त्याच्यामध्ये आरोग्याचा खर्च विचारात घेतला नाही.
शिक्षणाचा सुद्धा खर्च विचारात घेतला नाही. महत्वाचं आहे, एक्झामला विचारू शकतो. लक्षात राहील. समजते. फक्त कशाचा रे? अन्नाचा खर्च विचारात घेतलाय. म्हणजे तुम्हाला 2 टायमाचं खायला किती लागतं त्याच्या संबंधीचं. ठीक आहे. त्यानंतर अजून काय प्रयत्न केलेत का? तर नक्कीच प्रयत्न केले. त्यानंतर सुद्धा प्रयत्न केलेत. त्यानंतर एक वाय कॅलक समिती एक होती बघा. छोटे छोटे मुद्दे बघून घ्या. जे एक्झाम साठी विचारतात तेवढंच घेऊ. लय उगा फापट पसारा करू नका, कारण ते विचारणार पण नाही. ते काय विचारणार सुद्धा नाहीत. ठीक आहे. मग कशाला करता उगा बिना कामाचे. त्यानंतर वाय कॅलक ही एक समिती नियुक्त केली ती भारत सरकारनं. आणि त्या समितीला सांगितलं भारतातल्या गरिबी मोजा. भारतातले काय करा रे? गरीब मोजा. ही 1979 ला काहीतरी स्थापना झाली याची. बरोबर. 1973 ला स्थापना आहे. 73 ला काय रे पोरांनो? स्थापना. आणि अहवाल 1979. लक्षात राहील. लक्षात राहील का? आणि पहिली गोष्ट वाय कॅलक समितीनं कॅलरीच्या आधारावर, म्हणजे कॅलरी म्हणजे तुम्हाला किती दिवसाची कॅलरी तुम्ही किती यूज करता बर्न होते. बरोबर. कॅलरीचा आधार घेतला. लक्षात राहील. आणि ती कॅलरी म्हणजे ग्रामीण भागात, ग्रामीण आणि शहरी भागासाठी बघा. ग्रामीण भागासाठी प्रति व्यक्ती बरं का, प्रति व्यक्ती किती रुपये रे? किती म्हणजे किती कॅलरी? 2400 कॅलरी जर यूज करत असेल तर तो गरिबीच्या वर आहे, म्हणजे तो एपीएल आहे. 2400 कॅलरी. आणि शहरी भागासाठी किती रे पोरांनो? 2100 कॅलरी प्रति व्यक्ती बरं काय, पर पर्सन. मी इथं लिहितो ना, तर तुम्ही लय शहाणे नाही. तुम्ही लगेच प्रति महिना म्हणताल, बरोबर, प्रति कुटुंब म्हणताल, तसं काही नाही. ठीक आहे. हे समजलं? हे समजलं का? हा. हे पहिली गोष्ट वाय कॅलरीनं कॅलरीच्या आधारावर गरिबी मोजली. ग्रामीण भागामध्ये एवढी कॅलरी पाहिजे प्रति व्यक्ती, शहरी भागामध्ये एवढी पाहिजे. पण जी काय देशाची दारिद्र्य रेषा आहे, बरोबर, देशामध्ये जेवढं दारिद्र्य सांगितलं तीच दारिद्र्य, मग ती राज्याची सुद्धा तीच असेल. लक्षात. राज्याची सुद्धा काय सांगितलं रे? तीच दारिद्र्य आहे असं सांगितलेलं आहे. लक्षात राहील. त्यांनी राज्यासाठी वेगळी दारिद्र्य केलेली नाही. समजतंय? एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस झालं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे लक्षात ठेवायला. ठीक आहे. हे 2. त्यानंतर देशाची जी काय दारिद्र्य होती तीच राज्याची दारिद्र्य, राज्यासाठी वेगळी काय दारिद्र्य निश्चित केलेली नाही. एवढं लक्षात ठेवा. थोडंसं पुढे निघू. आता अजून एक समिती बघू आणि तिथपर्यंत थांबू. राहिलेलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. आणि तुम्हाला सगळ्याला एकच सांगेल, जे माझे व्हिडिओ बघतात, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवू शकता. बरोबर. माझं एकच अपेक्षा आहे की बाबा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. आणि पहिली गोष्ट, तुम्हाला जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासामध्ये पहिली गोष्ट मदत भेटत असेल तर ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. कमेंटच्या माध्यमातून मला कळवा, जेणेकरून ते कमेंट जे आहे ते माझं मानधन आहे. ते काय रे पोरांनो? ते काय माझं मानधन आहे. आणि मानधनाच्या स्वरूपात मला तेवढीच अपेक्षा आहे. तुम्ही कमेंट करता, आवडलं तर कमेंट करा, लाईक करा. आणि तुम्हाला जर अभ्यासामध्ये मदत होत असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल. बघा. अजून एकच समिती बघू. लाकडवाला समिती. कोणती समिती रे? कोणती समिती? लाकडवाला समिती. लक्षात येत आहे? ही काय रे? लाकडवाला समिती. आता भारत सरकारने ही समिती सुद्धा स्थापन केली. बरोबर. ही समिती स्थापन केली. ह्या समितीची जर तुम्ही स्थापना बघितली तर ही समिती 1989 ला स्थापना झाली. बरोबर. या समितीने रिपोर्ट कधी दिलेला कारण हे लक्षात ठेवा. रिपोर्ट दिला 1993 ला. लक्षात राहील. स्थापना झाली 1989 ला. रिपोर्ट दिला 1993. तो म्हणताना सर कोणत्या आधारावर मोजलं दारिद्र्य? तर युआरपी मागा सांगितलं ते 30 दिवसाचा खर्च. प्रत्येक व्यक्तीचा काय रे पोरांनो? प्रत्येक व्यक्तीचा 30 दिवसाचा खर्च या लाकडवाला समितीने काय केला रे? विचारात घेतलाय. बरोबर. आणि हा जो काय अहवाल स्वीकारला कधी? तर ते स्वीकारला 1997 ला. आणि लाकडवाला समितीनं जे भारतातली गरिबी मोजली ती कॅलरीच्या बेसवर मोजली. कशाच्या बेसवर मोजले रे? कॅलरीच्या बेसवर मोजलेली आहे. आणि पहिली गोष्टीनं ती अहवाल दिला 1993-94 ला. भारतामध्ये जे काय दारिद्र्य होतं, भारतामध्ये काय होतं रे पोरांनो? जे दारिद्र्य होतं
ते 36% दारिद्र्य होतं असं नोंदवलेलं आहे. एक्झामला विचारू शकतात, महत्वाचं. ठीक आहे. त्यानंतर हे पण महत्वाचं, URP पद्धतीचा वापर केला. त्यानंतर हे सुद्धा फार महत्वाचं आहे. तुम्हाला सर काय हे सगळंच महत्वाचं आहे. कारण पोरांनो हे सगळंच महत्वाचं आहे. आणि जसं बघा देशामध्ये सांगितलं तसंच प्रत्येक राज्याचं काय रे बघा, प्रत्येक राज्याची दारिद्र्यरेषा काय केलेली आहे, निश्चित केलेली आहे. प्रत्येक राज्याची काय रे पोरांनो दारिद्र्यरेषा निश्चित केली. तसंच ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य सुद्धा त्यांनी मोजलं आणि त्यांनी सुद्धा अहवाल निश्चित केलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा, एक्झामला विचारू शकतात. प्रत्येक देशाची वेगळी दारिद्र्यरेषा सांगितली, प्रत्येक राज्याचं वेगळं दारिद्र्य सांगितलं. प्रत्येक राज्याचं दारिद्र्य सांगत असताना ग्रामीण भागातलं दारिद्र्य वेगळं सांगितलं, शहरी भागातलं दारिद्र्य वेगळं सांगितलं. ठीक आहे. बघा स्थापना सांगितली, अहवाल सांगितला, अहवाल स्वीकारला सांगितला, कोणत्या बेसवर मोजलं सांगितलं, हे लक्षात. त्यानंतर किती दारिद्र्य होतं ते सांगितलं. बरोबर. त्यांनी नवनवीन काय केलं तर प्रत्येक राज्याची दारिद्र्यरेषा निश्चित केली वेगळी आणि ग्रामीण भागातला आणि शहरी भागातलं जी काही गरीब आहे त्याचा सुद्धा अहवाल त्यांनी तयार केलेला आहे. हे झालं लाकडवाला समिती. बरोबर. 36% मध्ये आय थिंक किमान 32 कोटी लोक. बघा 1993-94 ला भारतामध्ये 32 कोटी लोक गरीब होते. आता राहिलेलं दारिद्र्याचं प्रकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच कव्हर करू. आतापर्यंत मी बेसिक पासून तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्ही जर एकदा जरी पुस्तक वाचलं आणि त्यानंतर जरी संघर्ष परिवाराचा व्हिडिओ बघितला तरी सुद्धा तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील अशी आशा आहे. आणि तुम्हाला मी पहिल्यापासून सांगतो, तुम्हाला आमचा प्रतिसाद कसा वाटतोय तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि संघर्ष परिवार फक्त युट्यूबच्या माध्यमातूनच काम करत नाही, तर संघर्ष परिवार मार्गदर्शन केंद्र सुद्धा आहे. आणि संघर्ष परिवारामध्ये ग्रामीण भागातील 32 जिल्ह्यातील 140 पेक्षा जास्त विद्यार्थी सध्या मार्गदर्शन सुद्धा घेतात. आणि त्याच्यामध्ये 90 पेक्षा जास्त मुली आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे विद्यार्थी आहेत आणि आम्ही ऑनलाईन मार्गदर्शन देतो. म्हणजे आम्ही ऑफलाईन आमचं कोणतंच क्लास नाहीत, आमचे सगळे ऑनलाईनच क्लास आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारा आम्ही संघर्ष परिवाराची जी काय फी ती सुद्धा माफकच आहे. तुम्ही सुद्धा आमच्या संघर्ष परिवाराच्या ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. पहिली गोष्ट हा सुद्धा लाभ घ्या, तुमच्या बेसिक संकल्पना क्लिअर घ्या आणि तुम्हाला आमचा उपक्रम कसा वाटतोय ते आमच्यापर्यंत कळवा. आमच्या चुका असतील ते पण सांगा, आमच्या उणिवा असतील ते पण कळवा. आणि जर आमचं काम चांगलं असेल तर एक कौतुकाची थाप तुम्ही नक्कीच आमच्या पाठीवर टाकताल अशी अपेक्षा आहे. मी काय स्पर्धा परीक्षेमध्ये 20-25 वर्ष झालं शिक्षक नाही, 2-4 वर्ष झालं स्पर्धा परीक्षेमध्ये शिक्षकाचं काम आणि विद्यार्थ्याचं काम करतोय. आणि 2-4 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर एक विशिष्ट असा टप्पा मी पार केलाय. आणि त्याच्यामुळं तुमच्या जे समस्या, तुमचे काही कमतरता आहे ते दाखवून देण्याचं काम मी करतोय. आणि संघर्ष परिवाराचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटतील. फक्त तुमचं सहकार्य असंच राहू द्या. आवडलं तरच लाईक करा, नाही आवडलं तर लाईक सुद्धा करू नका. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत, तुमचे पण मित्र परिवार असेल त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा एवढीच अपेक्षा आहे. आणि तुमच्या मत, तुमचं बरोबर प्रतिक्रिया आमच्यापर्यंत